नमस्कार मंडळी, मेघाज किचनमध्ये आज आपण घरच्या घरी मिनी पापड कसे बनवायचे हे बघणार आहोत. हे पहा, हा मार्केटमधील पापड आहे आणि आता मी तुम्हाला घरी बनवलेला पापड दाखवते. हा मिनी पापड आपण बघू शकता, अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच आहे. आता मी तुम्हाला तळलेले मिनी पापड दाखवते. हे बघा, तळलेला मिनी पापड आणि कच्चा मिनी पापड. पातळ असल्यामुळे हे मिनी पापड खूपच कुरकुरीत होतात, जिभेवर ठेवताच विरघळतात व अजिबात तेलकट होत नाहीत. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी टोपामध्ये 3 वाट्या इतके पाणी टाकून घेणार आहे. गॅस मोठाच ठेवायचा. आता आपण यामध्ये 1 चमचा पापड खार, 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा इथे आपण जिरे टाकून घेणार आहोत. गॅस मोठा असल्यामुळे लगेचच पाण्याला उकळी येते. यामध्ये आता आपण पाव चमचा हिंग टाकून घेऊया. आता पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस कमी करायचा आणि लगेचच यामध्ये 2 वाट्या तांदळाच्या भाकरीचे पीठ टाकायचे. हे पीठ आपण चाळून घेतलेले आहे आणि आता लगेचच एका हाताने पकडणे टोप पकडायचा आणि दुसऱ्या हाताने लाटण्याने खिशी घ्यायची. पटापट लाटण्याने खिशी घ्यायची, म्हणजे यामध्ये पिठाच्या गाठी होत नाहीत. आता आपण बघू शकता इथे पीठ घट्टसर झालेले आहे. याप्रमाणे आपण ते एकजीव करत राहायचं, म्हणजे छान मऊसर एकसारखं सगळीकडे शिजलं जातं. आता आपण हे पीठ लाटण्याच्या साहाय्याने वर खाली असं करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण पीठ चांगलं शिजलं जातं. आता आपण हे पूर्णपणे चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे. याप्रमाणे असं पीठ लाटण्याने एकसारखं करून घ्यायचं आणि आता आपण लाटण्याचे वाढवाचे पीठ काढून घेऊया आणि आपण त्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांमध्ये पीठ छान फुलून येतं आणि खूप छान शिजलं जातं. 10 मिनिटे झालेली आहे. आता आपण झाकण काढून बघूया. छान पीठ फुलून आलेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा लाटण्याने एकजीव करून घ्यायचं, म्हणजे छान पीठ शिजले जाते. आता मी तुम्हाला पीठ शिजले की नाही हे कसं ओळखायचं हे दाखवते. याप्रमाणे पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि पीठ जर शिजलेले असेल तर हाताला अजिबात चिकटत नाही. आपण इथे बघू शकता, पीठ हाताला अजिबात चिकटलेले नाही आहे आणि छान असा गोळा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून टाकू आणि 10 मिनिटे झाकून ठेवू. 10 मिनिटांमध्ये वाफेवरच हे पीठ छान शिजले जाते. आता आपण हे शिजलेले पीठ एका पॉलिथिनवरती काढून घेऊ आणि उरलेले पीठ झाकून ठेवूया, म्हणजे गरम राहील. शिजवलेले पापडाचे पीठ गरम आहे आणि हाताला चटका लागू नये यासाठी मी पॉलिथिनसोबतच एक सुती टॉवेल पण घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला पीठ मळताना हाताला चटके लागत नाही. आता आपण हे छान मळून मऊसर करूया. आपण इथे बघू शकता, पीठ खूप मऊसर दिसते आहे. पीठ जितके जास्त मळाल तितकेच मऊसर होते आणि तितकाच पापड सुरेख बनतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात पापड. आपण आता इथे एक छोटासा गोळा काढून घेऊया. इथे मी एक वेगळी ट्रिक दाखवलेली आहे, अगदी सोप्या पद्धतीने. हे छोटासा गोळा घेऊन मी आता पोळपाटवरती याचा रोल बनवून घेणार आहे आणि याचे अगदी छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे छोटे छोटे गोळे आपण हातावरती मळून घ्यायचे आणि मऊसर करायचे. मिनी पापड असल्यामुळे मी अगदी छोट्या आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहे. माझ्याकडे डाळीची पॉलिथिन बॅग होती, त्याचा वापर मी इथे करत आहे. आपण इथे बघू शकता, अजिबात मी तेल लावलेले नाही. आता आपण छोटासा गोळा यावर ठेवून वाटेने फक्त प्रेस करणार आहोत. आपण इथे बघू शकता, खूप छान असा मिनी पापड तयार झालेला आहे. अजिबात तेल लावायची गरज पडत नाही, अगदी सहज निघतो आणि किती पातळसर असा मिनी पापड तयार झालेला आहे. तेलाच्या पिशवीचा वापर करून देखील आपण इथे सुंदर असे मिनी पापड तयार करू शकतो. बस हलकंसं प्रेस करायचं आणि खूपच पातळसर असा मिनी पापड तयार होतो. अगदी सहजपणे उचलता देखील येतो. आपण इथे बघू शकता, खूप पातळसर असा पापड तयार झालेला आहे. याप्रमाणे आपण 2, 3 किंवा 4 असे गोळे ठेवून मिनी पापड तयार करून घेऊया. खूपच लवकर आणि पटापट हे मिनी पापड तयार होतात, अजिबात वेळ लागत नाही. हर्षलने देखील पारदर्शक पॉलिथिन बॅग घेतली आणि त्याने देखील हे पटापट मिनी पापड तयार केलेले आहे. माझ्यापेक्षा जास्त त्यानेच बनवलेले आहे. व्हिडिओ काढायचं म्हटलं की हर्षलला खूप मजा वाटते. तो खुशीखुशीने सर्व काही करतो. आपण इथे बघू शकता, हे सर्व गोळे देखील हर्षलनेच बनवलेले आहे आणि आता आम्ही दोघांनी मिळून हे सर्व मिनी पापड तयार करून घेतलेले आहे. खूप छान असे मिनी पापड तयार झाले.
पीठ छान मऊसर मळून झाले की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून एका पॉलिथिन पिशवीमध्ये भरून ठेवायचे, म्हणजे ते कडक होत नाहीत आणि पटापट सर्व मिनी पापड तयार होतात. हे पापड आपण घरातच पंख्याच्या हवेखाली सुकायला टाकणार आहोत. माझ्या मुलाने हर्षलने पटापट सर्व मिनी पापड तयार केले. आता आपण इथे बघू शकता सर्व पापड तयार झालेले आहेत. पापडांच्या कडा वर झाल्या की लगेच आपण पापड पलटी करून घ्यायचे. थोड्या वेळाने आपण पापड पलटी करून घ्यायचे. 1-2 तासात आपण बघा इथे पापड किती छान सुकलेला आहे. आता आपण पंख्याच्या हवेखाली 2-3 दिवस हे पापड सुकून घेणार आहोत. हे पापड 3 दिवस झाले सुकलेले आहेत. चला आता कडकडीत गरम तेलामध्ये हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. आपण इथे बघू शकता पापड किती छान फुललेला आहे. पापड तळताना तेल कडकडीत गरम हवे म्हणजे पापड छान फुलतो. आता आपण सर्व पापड याप्रमाणे तळून घेऊया. आपण घरी बनवलेले हे पापड देखील मार्केटमधील पापडप्रमाणे छान फुलतात व चवीलाही अप्रतिम लागतात. तांदळाच्या भाकरीच्या पिठाचे हे मिनी पापड इतके अप्रतिम होतात आणि इतके खुसखुशीत होतात की लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत कुणालाही सहज खाता येतात. अगदी तोंडात टाकताच विरघळतात. याआधी आपण तांदळाच्या भाकरीच्या पिठाचेच वेफर्स आणि तांदळाच्या भाकरीच्या पिठाचेच पापड बनवलेले आहेत. आता हे मिनी पापडसुद्धा आपण तांदळाच्या भाकरीच्या पिठाचेच बनवलेले आहे. खास पापडाचे पीठ न बनवता देखील आपण इथे भाकरीच्या पिठाचे खूपच स्वादिष्ट असे पापड तयार करू शकतो. हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. कोणत्याही कार्यक्रमात पंक्तीत हमखास असलेले मिनी पापड आणि मार्केटप्रमाणे दुप्पट तिप्पट फुलणारे हे पापड आपल्याला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.